लपंडाव प्रेक्षकांनो, मालिका खूपच सुंदर आता चाललेली आहे। आत्तापर्यंत आपण पाहिलं की इकडे बऱ्याच पद्धतीने एनकेन प्रकारे कान्हाने सखीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय की ही तुझी आई नाहीये, ही तुझी आई नाहीये। पण आता सखीला प्रेक्षकांनो ही गोष्ट कळतच नाहीये। पण असं काही प्रेक्षकांनो घडलेलं आहे की सखीच्या समोर आता सगळं सत्य आलेलं आहे। सखीला मात्र आता इकडे काही म्हणजे कान्हाला काहीच करावं लागलेलं नाहीये। सगळं सत्य मनस्विनीच्याच एका आता गोष्टीमुळे समोर आले। मनस्विनी स्वतःचा अवतार स्वतः समोर घेऊन आले। पण इथे एक गोष्ट अशी घडलेली आहे ती म्हणजे सखीने विष प्यायलेलं आहे। त्यानंतर नक्की आता काय घडणार, कसं घडणार, सगळं सविस्तरपणे पाहूया। छोटासा व्हिडिओ अजिबात चुकवू नका। इकडे आता ज्या वेळेला समजलेलं आहे सगळं सत्य कबीरला, कबीर धावत पळत निघालेला आहे तो म्हणजे सखीला वाचवण्यासाठी। ज्या वेळेला सखीला वाचवण्यासाठी तो निघालाय पण त्याला माहिती आहे की आपल्याला तिथे पोहोचेपर्यंत उशीर होणार आहे। आणि त्याचमुळे त्यांनी आता विचार केलाय की ठीक आहे, तिकडे पोहोचेपर्यंत उशीर जर का होत असेल तर आत्ताच्या आत्ता काकांना कॉल करून सध्या तरी मी त्यांना हे सगळं प्रकरण थांबवण्यासाठी सांगतो। आणि त्यानंतर कबीर आता इकडे काकांना फोन करतो। पण आता इकडे स्वतः मनस्विनीला माहिती आहे की काहीतरी हा कबीर गोंधळ करणार। आणि इतकंच नाही आहे, कबीर गोंधळ नुसता करणार नाही आहे तर तो आता इकडे तिला वाचवण्यासाठी साम दाम दंडभेद काहीही करू शकतो। आणि त्यासाठी मग आता लगेचच इकडे ती काकांच्या दरवाजाचं दार बंद करून आणि त्यानंतर ती विषाचं आता इकडे दूध हे सगळं आता त्याच्यामध्ये टाकते। बरं, विषारी दूध त्याच्यामध्ये टाकल्यावरती ताबडतोब आता इकडे ते दुधाचा ग्लास ती घेऊन यायला निघालेली आहे। पण ती तो ग्लास घेऊन आलेली आहे ती म्हणजे आता इकडे सखीकडे आल्यावरती सखीला ती सांगते घे। आणि तितक्यात आता कान्हा तिकडे पोहोचलाय। कान्हा सखीला थांबवण्याचा प्रयत्न करतोय पण त्याच वेळेला मनस्विनी नाटकं करायला लागते। आणि मनस्विनी सांगायला लागते इकडे आता मनस्विनी नाटकं करायला लागते, कबीर काय प्रॉब्लेम काय आहे तुझा, म्हणजे आता तू इकडे माझ्या मुलीच्या मनामध्ये विष का पेरण्याचा प्रयत्न करतोयस। आणि तितक्यात तिकडे काका सगळे आलेले आहेत आणि त्यावरती काका सांगतात अरे कबीर, मी बाहेरच येत होतो, तू मला म्हटलास ना की सखीला दूध पिऊ देऊ नको। मग असं असताना मी आता तिला दूध पिऊ न देण्यासाठी मी आता बाहेर यायला पडलो होतो। पण त्याच वेळेला मी जेव्हा बाहेर यायला पडलो त्यावेळेला मात्र आता माझ्या रूमचं दार कुणीतरी बंद करून ठेवलं होतं। त्यावरती मनस्विनी रडण्याचं नाटक करायला लागते आणि सखी तू अजिबात हे दूध पिऊ नकोस, असं काही असेल ना तर आता या सगळ्यामध्ये मला आता कळतच नाही आहे की मी कसं स्वतःला सिद्ध करू। यावरती मग आता लगेचच कान्हा सांगायला लागतो ठीक आहे, तुम्हाला जर का स्वतःला सिद्ध करायचं आहे ना तर हे तुम्ही खा म्हणजे आता तुम्हाला या सगळ्यामध्ये काही झालं नाही मग सखी मॅडम खातील। यावरती ती म्हणते आता एका आईची ही अशा प्रकारे तुम्ही परीक्षा घेणार का, म्हणजे आता एक आई ही अशा प्रकारची परीक्षा देत बसणार आहे का। यावरती मग आता सखी म्हणते अजिबात नाही आई, तुला असं काही करण्याची गरज नाही आहे। आणि असं म्हटल्यावरती मग आता इकडे कान्हा सांगायला लागतो का नाही, जर का आता या सगळ्यामध्ये हे करायचंच असेल तर आता मला असं वाटतंय की म्हणजे खा तुम्ही हे खीर खा आणि दूध पिऊन दाखवा। असं म्हटल्यावरती आता मनस्विनी गडबडले, हे जर का सगळं करायला लागलं तर उपयोग काय, आत्तापर्यंत इतकी सगळी नाटकं केली ती ही खीर खाण्यासाठी, ते काही नाही आहे। मनस्विनी तिकडून आता आपल्या रूममध्ये गेले आणि त्यानंतर कान्हा आता सांगत आहे हे बघा सखी मॅडम, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा, तुम्ही ही खीर खाऊ नका। त्याच वेळेला सखी आता चिडलेली आहे आणि त्यानंतर मग आता सखी सांगते अजिबात नाही, माझा तुझ्यावरती विश्वास मेलेला आहे, मला माझ्या आईवरती पूर्ण विश्वास आहे। आणि त्यावरती आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे कान्हा ऐका तुम्ही नका खाऊ। पण सखी काही ऐकत नाहीये। सखी आता त्याचं काही न ऐकता त्याला आता वाटी ती घेते आणि ती खाऊन दाखवते। आईवरती माझा पूर्ण विश्वास आहे आणि आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जा, असं त्याला म्हणायला लागते। आणि त्यावरती मात्र आता थोड्याच वेळात सखीने ती खीर पूर्णपणे खाल्ले आणि खाल्ल्यावरती मात्र आता सखी इकडे रूममध्ये आले। आई माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, कधीच आता असं काही होणार नाहीये, काहीही झालं तरी सुद्धा तू आता माझ्या बाबतीत कधीच काही करणार नाहीस, या गोष्टीची मला आता पूर्णपणे खात्री आहे आई। आणि असं म्हटल्यावरती समोर आलेल्या मनस्विनीला पाहिल्यावरती तिला मोठा धक्का बसलाय आणि ती सांगते बावळट मुली, आई नाहीये मी, सरकार म्हणायचं मला, सरकार। पुन्हा खबरदार तुझ्या तोंडातून आई हा शब्द जर का आला ना तर गाठ माझ्याशी आहे, आई नाहीये मी, सरकार आहे सरकार, असं म्हणत तिने आता मोठाच गहजब केलाय। आणि त्यावरती सखीला 440 व्होल्टचा झटका बसलाय। तू आणि त्यावरती ती म्हणते म्हणजे ही खीर
त्यावरती ती सांगायला लागते, बघ ना तुझ्या नाकातून हे आता रक्त येत आहे ना, हे रक्त याचा आता पुरावा आहे, हे रक्त पुरावा आहे आणि ते म्हणजे तू खीर खाल्लेस, थोड्याच वेळात तुझा आता खेळ खतम होणार. कान्हा तिकडे आलाय. सखी मॅडम, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. ही बाई तुमची आता आई नाही आहे, ही सरकार आहे आणि ही सरकार तुम्हाला मारण्यासाठी साम दाम दंडभेद सगळं अवलंबते आहे आणि तुम्ही या सगळ्यामध्ये अडकून पडलेले आहात. सखी मॅडम, मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. आणि त्यावरती मनस्विनी सांगायला लागते, हॉस्पिटलमध्ये नेण्याचा काहीही फायदा होणार नाही आहे. तडफडून ज्या वेळेला तिचा मृत्यू होईल त्याच वेळेला तुला आता सगळं सत्य समजेल. आणि असं म्हटल्यावर ती चिडलेली सखी मात्र आपल्या आईचा गळा धरते आणि का माझ्यासोबत असं वागलीस तू, आणि माझी आई कुठे आहे? आणि त्यावरती कान्हा आता सांगत आहे, तुम्ही चला आत्ताच्या आत्ता बेबी सरकार हे सगळं थांबवूया, आपल्याला आत्ताच्या आत्ता जायला पाहिजे, ते म्हणजे डॉक्टरांकडे. हे जर का असंच होत राहिलं ना तर तुमची तब्येत आता बिघडेल. आणि असं म्हटल्यावरती ताबडतोब मात्र आता इकडे कान्हा सखीला घेऊन निघालेला आहे. पण त्यावरती मग आता मनस्विनी सांगते, काही उपयोग नाहीये, सगळा खेळ आता संपलेला आहे. काहीही झालं तरी सुद्धा तुझा जीव वाचणार नाही, ही गोष्ट मात्र आता खरीच आहे. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये आता इकडे हे जहर इतकं महाभयंकर आहे ना की या जहराचा परिणाम हिच्या शरीरात ऑलरेडी सुरू झालेला आहे. आणि त्यावरती चिडलेली सखी सांगायला लागते, मी मेल्याचं अजिबात काही पडलेलं नाही आहे, माझी आई कुठे आहे, माझी आई कुठे आहे? आणि त्यावरती ती सांगायला लागते, अगं जिथे आता तू पोहोचणार आहेस ना तिथे तुझी आई ऑलरेडी जाऊन आता पोहोचलेली आहे. जा तिकडे जाऊन तुझ्या आईला भेट, जा लवकरात लवकर तुझ्या आईची तिकडे जाऊन भेट घे, जेणेकरून या सगळ्यामध्ये आता इकडे तुला तुझी आई भेटेल. यावरती मात्र आता चिडलेली सांगायला लागते, सखी नाही, असं नियती करू शकत नाहीये, माझ्या आईला माझ्यापासून हिरवून घेऊ शकत नाहीये. पण त्याच वेळेला मात्र आता इकडे सांगायला लागतोय कान्हा, सखी म्हणजे चल लवकर, काही झालं तरी सुद्धा आता इकडे या सगळ्यामध्ये लवकरात लवकर आता तुला आता निघायलाच पाहिजे. आणि असं म्हटल्यावरती आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे. चिडलेली सख्या, माझ्या आईचं काय केलंस असं म्हणत आरडाओरडा करत आता अंगावरती धावून आलेली आहे ती म्हणजे मनस्विनीच्या. पण कान्हा तिला धरतोय आणि लवकरात लवकर इकडून निघून जायला पाहिजे अशी विनवणी करतोय. चल लवकर सखी चल. आणि तिला तो तिला उचलून हॉस्पिटलमध्ये न्यायला लागलाय. आणि त्याच वेळेला तो सांगतो, तुझी आई जिवंत आहे. आणि हे ऐकल्यावरती मनस्विनीचे धाबे दणाणलेत आणि निघताना तो मनस्विनीला सांगायला लागलाय, मुळातच आता इकडे तुम्हाला असं वाटत असेल की आता इकडे तेजस्विनी सरकार गेलेले आहेत, पण तसं अजिबात नाही आहे. काहीही झालं तरी सुद्धा त्या आता जिवंत आहेत आणि सखीला भेटणार आहेत या भूतलावरती. तिला कुठेही जाण्याची काहीच गरज नाही आहे. मुळातच या सगळ्यामध्ये जर का दिवस भरले असतील तर ते आता तुमचे दिवस भरलेत. तुम्ही या सगळ्यामध्ये आता गाशागोशा गुंडाळायला तयार राहा. कोणत्याही परिस्थितीमध्ये आता इकडे सखी आणि तिच्या आईची भेट मी घडवून आणणार. आणि त्यावरती सखी आता कान्हाकडे पाहते, म्हणजे खरंच माझी आई आता जिवंत आहे का? आणि असं म्हटल्यावरती तो आता सांगायला लागतो, हो तुमची आई जिवंत आहे आणि ही प्रॉपर्टी ह्या बाईने जी नावावरती करून घेतलेली आहे ना त्याचा काही उपयोग होणार नाही आहे. मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे जर का खरी तेजस्विनी जिवंत असली मग मात्र आता ही प्रॉपर्टी तिची आहे, हिची नाही, हे आपण सिद्ध करू शकू. कळतंय का? त्यामुळे टेन्शन घेऊ नका. काहीही झालं तरी तुम्ही हॉस्पिटलला चला, तुम्ही सुखरूप असणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आता लगेचच तो तिला उचलून आता तिला इकडे हॉस्पिटलमध्ये नेतो. कान्हा आता सखीला हॉस्पिटलमध्ये उचलून नेतोय. तिच्यावरती उपचार चाललाय आणि सरकार इकडे विचार करायला लागते, म्हणजे आता हा काय बोलून गेला? हा मला घाबरवण्यासाठी बोललाय का? कशी काय ती जिवंत असू शकेल? अजिबात नाही. सही आता झालेली आहे, सगळं हा मला घाबरवण्यासाठी ही सगळी नाटकं करतोय, ते काही नाही आहे. याला आता धडा शिकवायलाच पाहिजे. याची मस्ती जरा वाढलेलीच आहे. नाही याला धडा शिकवून रस्त्यावरती आणलं ना तर नाव नाही सांगणार सरकार. पण तरी पण कुठेतरी ती मनातून घाबरलेली आहे आणि तिच्या आता डोक्यात सारखा विचार येतोय, खरंच तेजस्विनी जिवंत असेल, खरंच ती जिवंत असेल? आणि 1 न 100 प्रश्न आता तिच्या डोक्यामध्ये पिंगा घालू लागलेले आहेत. प्रेक्षकांनो, असेच आता इकडे मग कशा पद्धतीने कान्हा सखीला तर बरं करणार पण तेजस्विनीला घेऊन आता समोर आल्यावरती इकडे मनस्विनीचे धाबे कसे दणाणणार, मनस्विनी या सगळ्यामध्ये कशी अडकणार, येणाऱ्या भागामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत.